नमस्कार. गोष्टीचे नाव आहे म्हातारा, म्हातारी आणि कोल्हा. एक होता म्हातारा, त्याची होती म्हातारी. एकदा म्हातारा शेतात सुरण लावीत असताना तिथे कोल्ह्यांची एक झुंड आली. कोल्हे म्हणाले, म्हातारा बाबा, तुम्ही सुरण कच्चा लावता की शिजवलेला? कच्चा, म्हातारा म्हणाला. छे छे बाबा, कच्चा सुरण तयार व्हायला किती दिवस लागतात? तुम्ही असे करा, सगळे सुरण शिजवा आणि खड्ड्यात ठेवा, वर नुसती पाणी घाला. सकाळी बघा सुरण केवढे होतात ते. म्हाताऱ्याने त्याप्रमाणे केले. रात्री कोल्हे आले. त्यांनी त्या उकडलेल्या सुरणांवर ताव मारला. म्हातारा सकाळी बघतो, तो झाड तर उगवलेच नव्हते, पण सुरणाचा कणही शिल्लक नव्हता. कोल्ह्यांनी आपल्याला ठकवलेले पाहून म्हाताऱ्याने त्यांचा सूड घ्यायचे ठरवले. तो म्हातारीला म्हणाला, तू माझ्या अंगावर काकवी ओत, माश्या मग घोंगावत येतील. त्या माझ्या अंगावर बसल्या की तू मोठ्याने गळा काढून रड. कोल्हे काय झाले म्हणून विचारायला येतीलच. ते आले की तू सांग की मी मेलो म्हणून, आणि त्यांना मला ओढून बाहेर नेऊन खायला सांग. पण नीट लक्षात ठेव, माझ्याजवळ एक मोठा सोटा ठेव. कोल्ह्याने उचलून नेले की तू दार बंद कर. मग मी चटकन उठून सोट्याने त्या कोल्ह्यांना बदडून मारून टाकेन. म्हातारीने त्याप्रमाणे केले. कोल्हे आले आणि म्हणाले, आई का रडतेस? बाळांनो, म्हातारा मेला म्हणून रडते. तुम्ही त्याला बाहेर न्या आणि खा. ते ऐकून कोल्ह्याने म्हाताऱ्याला बाहेर नेले. म्हातारीने लगेच दार बंद केले. म्हाताऱ्याने सोटा हातात ठेवलाच होता. त्याने कोल्ह्यांना बेदम चोपले. बरेच कोल्हे मेले, पण 4 जण निसटले. यानंतर कोल्ह्यांचा उपद्रव नाहीसा झाला. तेव्हा म्हातारी म्हाताऱ्याला म्हणाली, आता कोल्ह्यांची पीडा गेली तर मी लेकीकडे जाऊन येते. म्हातारा म्हणाला, जा, पण एकटीच जाते आहेस हे लक्षात ठेव. ते 4 कोल्हे तुला सतावतील. पण म्हातारी बेत बदली ना. ती निघाली. अर्ध्या वाटेवर त्या कोल्ह्यांनी तिला गाठले. ते म्हणाले, म्हातारे, आम्ही तुला खाणार. म्हातारी म्हणाली, बाळांनो, मी बरेच दिवसात लेकीला भेटले नाही. मरायची आधी तिला भेटून येते, मग तुम्ही मला खा. तू परत आली नाहीस तर? अरे बाबांनो, माझा नवरा घरी आहे, तर मी परत कशी नाही येणार? मी शपथ घेते, मी परत आले की तुम्ही मला खा. कोल्ह्यांनी तिला जाऊ दिले. लेकीकडे म्हातारी काही दिवस राहिली. खाऊन पिऊन सुखावली. परत जाताना तिने लेकीला कोल्ह्यांबरोबर केलेला वायदा सांगितला. लेकीने एका सुक्या भोपळ्यात म्हातारीला बसवले. गडगडत भोपळा जाऊ लागला. भोपळा म्हातारीच्या घराजवळ आला. तेवढ्यात कोल्ह्याने त्याला पाहिले. भोपळा कसा चालतो याचे त्यांना नवल वाटले. त्यांनी तो फोडला तर आतून म्हातारी निघाली. कोल्हे म्हणाले, म्हातारे, तू आम्हाला फसवून निसटून जात होतीस. आम्ही तुला सोडित नाही. आम्ही तुला खातो. खा बाबांनो, पण मला की नाही एक सुरेख नाच येतो, तो मी तुम्हाला दाखवते आणि मग तुम्ही मला खा. कोल्ह्याने ते कबूल केले. म्हातारी नाचू लागली. नाचता नाचता गाऊ लागली, माझे रोंगे ये रे, माझे काळ्या ये रे. रोंग्या आणि काळ्या हे म्हातारीचे 2 कुत्रे होते. त्यांच्या कानी आपले नाव पडले. आपली मालकीण आपल्याला बोलावते आहे असे पाहून ते धावत आले आणि कोल्ह्यांच्या अंगावर चालून गेले. कोल्ह्याने तिथून पळ काढला आणि म्हातारी सुखरूप घरी आली. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक करा, आणि अशाच नवीन गोष्टी ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.